महाराज गुट्टे देव करा. या इकडे या कर लावतो या. हॅलो हॅलो. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र पुण्यभूमी एकनाथ आहे. दररोजची रामकथा, रोजचे वाचक सूचक श्रोतेजन सर्वांना वंदन. गहिनीनाथ गडावर दर 11 तारखेला भाकरी देणाऱ्या माता माऊल्यांनाही वंदन आणि सर्वांसाठी जोरदार टाळ्या. कारण ते कुळ धन्य आहे, ते शूळ धन्य आहे, ते भजन धन्य आहे जे प्रभू रामचंद्रांना समर्पित आहे. हे सगळं बघितलं, माझ्या डोळ्यात भरलं, डोळे व्यापले. पाचव्या अध्यायातल्या 42 ओव्या ह्या आहेत. पूर्ण सांगायला 2.25 तास लागतं, वेळ नाही. अशा प्रकारे सांगू लागलेले. तर भरत बघितल्यानंतर मन लोभले भरत भावा, भरते गिळलो अगवा अख्ख गिळलं तिथंच बसलो. प्रभु रामचंद्र भगवान की जय म्हणण्यापुढं ब्रह्मज्ञान पिक बजरंग बली बोलतात. परमानंद कोंदला पंचज्ञानेंद्रिय सामान्य रसाचं सेवन विसरले. नाकाचा स्वभाव आहे सुगंध आणि दुर्गंध. जित भजनाचा प्रभाव स्वभावाचा अभाव आहे. वाऱ्याचा गुणधर्म चंचलत्व, भरताचा संग झाला, चंचलत्वाचा अभाव झाला, एकच स्वभाव आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रेम भरलं, संकल्प विकल्प विसरला, निर्विकल्प स्थितीचा एकच धंदा आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हे 24 तास ज्याच्यापाशी आहे त्याच्या संगतीत घर दार सर्व विसरलो. मी वाढणार आहे हे सुद्धा विसरलो. रामा, एवढा पुरुषार्थी भरत आहे. संत त्याला म्हणावं ज्याला समाजाची वृत्ती आकर्षित करता आली पाहिजे, भगवंताच्या चरणावरती स्थिर करता आली पाहिजे. आणि भरत एवढा बलवान आहे की मी राम कार्य विसरलो. रामा, भरतातच फसलो. ऐसा गोविलो सर्व शक्ती. रामा, माकडच आहे पण तुमचा क्षमा करावी लागेल.
पायावर डोकं ठेवलं रामा माफ करा माकड. ऐकता गोपीचे वचन दक्ष झाला रघुनंदन रामी नाठवे उद्विग्न राम भरताचं नाव ऐकलं राम भुलला भरत झाला. प्रेमे कुटला रघुनंदन पुढे देखे भरत उठून आनंद्या धावना प्रेमात तुझा भरताचे अद्भुत प्रेम भरताचं नाव ऐकल्या बरोबर जगाचा बाप वेडा केला. वदनागी कष्टलासी हृदय तपे सायासी उग्र भ्रमे आचरणसी पवासी मन अरे भरता 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 माझ्यासाठी कष्ट घेतलास उग्र कर्माचं आचरण केलास जप तप कर्म क्रिया नेम धर्म. जर रामासाठी असेल तर अर्थ नाही तर व्यर्थ. उभी द्रव्ये करू भोजन सुंदर सलक्ष राजन सांडीवर खबराना करी प्रधाना दिव्य अरे भरता 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 उठ वल्कल सोड राज वस्त्र परिधान कर दिव्य अन्नाचा उपभोग घे रे भरता. करे आपल्या घेतल्याना सोडी गडाचे बंधन रत्न खचित मुकुट भरणा सुंदर भूषणा रत्न जडित मुकुट घे. देवाला भक्त काही फाटके धोत्राचं असावं असं वाटतं का? फक्त भक्ताचं डोकं धोत्रात नसावं. आलं का लक्षात? भक्ताचं डोकं देवात असावं. देवाला तू सुखातच अपेक्षित आहे. भरताला म्हणतात राज वस्त्राचं परिधान कर अभ्यंग स्नान कर भरता. परत भावे कपिसी रामानंदी हृदयसी देखदांगद सुविवासी प्रेम कृषी नसांडे कडकडून मिठी मारली मला दोवरी दोन्ही भुजालो घेऊन अलिंगा वया लागोनी तयाची अंगा. गणपती सखा वंदरगना घे झाले मूर्छापना वरद प्रेमाची गहना रघुनंदना भुलविला भरताचं प्रेम गहन आहे. होय माणसाची परिस्थिती साधी असावी पण भजन साधन असावं. माणसाचा देखणेपणा साधा असावा पण भाव जातीवंत. अहो पगार जास्त असेल तर बायको भुलेल. महाराज विनोद सांगत असेल तर समाज भुलेल. पण हा देव भुलवण्यासाठी भाव लागतो. अफाट भाव भरताकडे आहे. पुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. हो हो हो. सकाळात कमक झाली शब्दाची कुलपे पडली भरत प्रेमे उलथली समाधी लागली सर्वांची. देव वेडा केला होता. देव भरताची प्रॉपर्टी बघितली सगळ्यांचे डोळे फिरले धाड. विभीषण चक्रांगत श्रीराम भजनी सावचित्ता सत्वावस्था गिरवली तेथा गाय बोलत रामाची. कथेत आनंद. भरता विभीषणानं घडीकडे बघितलं जसं रमाकांत महाराजांनी म्हणले लवकर श्रीरामा पाहे सावधान विसरन या रामायणात. वा गोविंदना कपिनंदन कार्याठवना तुझं नाही. अरे रामा 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 रामायण विसरणात विभीषण सांगू लागले राम उठवा. फुलनासी भरत मनानी कपिसी आली दोन्ही राहिलासी निज कार्यासी विसर. अहो रामा बजरंग बलियात भरत म्हणून आलिंगन दिलेलं आहे. विभीषणाचे वचन ऐकले हनुमान दाना स्वयधान वा. रघुनंदना विनविता. बजरंग बली सावध झाले. प्रभूला विनंती आहे. स्वामी ऐके रघुनंदन भरत नव्हे हनुमान अवतार. आलो पर्वत घेऊन औषधी घाना. भरत नाही हनुमान पर्वत घेऊन आलोय.
तेने से रामची भुलला भरताचं नाव काढलं राम भुलला शक्ती भेदे सुमित्र दानात पडिला से विसरत यासी करावे सावधान रावण कंगन करा अहो रामा लक्ष्मणाला उठवायचंय रावणाला खपवायचंय पाले खाईले नेने कार्या करा तर बहुतला विलास उशीर क्षमाला तुम्हीला मत करा अहो रामा मी माकड मी आधीच उशीर केलाय तुम्ही तरी लवकर ऐसे बोलणी हनुमंत चरणा लागला करीत सावध भवनी रघुनाथ काय बोलता कपिसी अशा प्रकारे सांगितल्यानंतर प्रभू सावध झाले काय बोलतात प्रभू रामचंद्र भगवान की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम रामकृष्ण हरी. यानंतर वाचक नामदेव मुंडे गंगाखेड आणि सूचक विष्णू कुंडकेर गंगाखेड आणि गावातील दररोज जे रामायण सांगणारे वाचणारे वाचक